बुलढाणा जिल्ह्यात सन 2025 ते 2026च्या खरीप हंगामात जिल्ह्यात 52,855 हेक्टरवर मका लागवड झाली आहे। नाफेडच्या निकषानुसार 20,61,000 क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना जिल्ह्यासाठी केवळ 60,000 क्विंटलचे तुटपुंजे उद्दिष्ट दिले आहे। 5,700हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही नाफेडची मका खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले। या परिस्थितीमुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे। जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारत मका खरेदी उद्दिष्टात तातडीने वाढ करावी, बंद असलेली सर्व नाफेड मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करावी, नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावानं खरेदी करावा, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून सीसीआय केंद्रे कापूस खरेदी पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवावीत। या मागण्या यावेळी करण्यात आल्या। मागण्या पूर्ण न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं यावेळी देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये मका, सोयाबीन, तूर, हरभरा आणि कापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे। शासनाने धुतुरमुतुर सुरू केलेले हे नाफेडचे सेंटर बंद झालेत, काही ठिकाणी सुरू आहेत, परंतु हे शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सेंटर सुरू राहिले पाहिजेत। यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हे सेंटर सुरू जर राहिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू। दुसरी गोष्ट, त्या नाफेडच्या सेंटरवर 200 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी ह्या नाफेडचे एजंट पैसे वसूल करतात, ते त्या ठिकाणी पिळवणूक थांबली पाहिजेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडची मका खरेदी केंद्रे तसेच सीसीआय केंद्र ही बंद आहेत आणि लोकांच्या घरामध्ये आज मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल हे पिकं पडलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते आणि हे टाळण्यासाठी किमान शासनाने ही खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत। सीसीआयची खरेदीची मुदत ही केवळ 15 मार्चपर्यंत दिलेली आहे, ती मुदत वाढून मिळावी यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे। आज मक्याचं विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये असताना केवळ तुटपुंजी 60,000 क्विंटल एवढं तुटपुंज उद्दिष्ट हे सरकारला देण्यात आलेलं होतं, सरकारच्या मार्फत नाफेडला देण्यात आलेलं होतं आणि आज माहिती जी मिळते, मला जी माहिती मिळाली आहे ती केवळ 20,000चं पुन्हा वाढीव मर्यादा मिळाली आहे। 20,000 क्विंटल वाढवून मिळणं म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही आहे। आज जिल्ह्याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, ते वाढवून मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो।